ही एका अशा लग्नाची गोष्ट आहे जे लग्न लार्जर दॅन लाईफ होतं. हे लग्न म्हणजे एक असा सांस्कृतिक क्षण आणि सोहळा होता ज्यानं देशाला तर मोहिनी घातलीच, पण अवघ्या जगाचंही लक्ष वेधून घेतलं. ही गोष्ट आहे अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची. जेव्हा या दोघांनी आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ द्यायचं ठरवलं तेव्हा अवघं जग या दोघांच्या स्वप्नवत वाटणाऱ्या प्रेमकथेचं साक्षीदार बनलं. हा फक्त एक विवाह सोहळा नव्हता, तर न्यूयॉर्क टाइम्सनं वर्णन केल्याप्रमाणे हे लग्न भारताच्या सुवर्ण युगाची ओळख करून देणारं ठरलं. अनंत अंबानी का विवाह सौभाग्यकांक्षिनी राधिका के साथ संपन्न हुआ. अनंत आणि राधिका यांचं लग्न म्हणजे प्रेमाचा आणि एका उदात्त वारशाचा उत्सव होता. हा विवाह सोहळा म्हणजे फक्त सेलिब्रेशन नव्हतं, तर भक्तिभाव, विनम्रता आणि वैभवाचा सुरेख संगम होता. या लग्नाच्या निमित्तानं अंबानी कुटुंबातील सर्वात तरुण व्यक्ती अनंत जागतिक पटलावरती प्रकाश झोतात येत होते. अनंत एक अशी व्यक्ती आहेत ज्यांची स्वप्न उत्तुंग आणि विशाल आहे, सोबतच त्यांच्यातला भक्तिभाव सुद्धा. सनातन ने मुझे बहुत प्रेरणा दी. आप अगर देखोगे तो आप हमारे बहुत रिलीजियस हैं. जी, भगवान जो भी है, भगवान के कारण हम सब हैं. अनंत आणि राधिका यांची प्रेम कहाणी गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात सुफळ संपूर्ण झाली. पण हे जोडपं ज्या क्षणापासून एकमेकांना भेटलं होतं तेव्हाच त्यांचं एकत्र येणं नियतीनं ठरवलेलं. Like my brother-in-law says that when he used to see my sister, he had volcanoes and fountains going up in his heart. I would say I have earthquakes and tsunamis going in my heart when I see Radhika. अनंत यांच्या स्वभावातच सात्विकता आहे आणि आपल्या या स्वभावानुसार त्यांनी राधिका यांना प्रपोज करण्यासाठी एक आगळं वेगळं ठिकाण निवडलं. हे ठिकाण होतं राजस्थान मधलं श्रीनाथजी मंदिर. सनातन धर्म में विवाह को जीवन का सबसे महत्वपूर्ण संस्कार मानते हैं. अनंत काल से विवाह व्यक्ति को समाज से, धर्म से और आध्यात्म से जोड़ता है. अनंत आणि राधिका यांच्या लग्नासाठी 12 जुलै 2024 ची तारीख नक्की झाली आणि मग दोन्ही लग्न घरात लगबग सुरू झाली. धार्मिक विधी, मुख्य लग्न समारंभ आणि त्या निमित्तानं होणाऱ्या सेलिब्रेशनची जंगी तयारी करण्यात आली. जेव्हा लग्नाच्या आनंदोत्सवाला सुरुवात झाली तेव्हा अनंत यांनी सेवाभावाला सर्वात मानाचं पान दिलं. अनंत यांनी त्यांच्या वन्यजीव संरक्षणाच्या आजीवन मिशनचं अनावरण केलं, ज्याचं नाव आहे वंतारा. This was my giving back to society. I started off small and then, as my grandfather said, dare to dream. So I dreamt and then I made it a reality. People ask me, when did Anand start Vantara? I don't think there's any start date. It's always just been in his heart. I've had the privilege of watching Anand and his team pour their hearts and souls into making this vision a reality. Anand, I will never be able to express how proud I am of you. तीन 1000 एकरांच्या विस्तीर्ण हिरव्यागार भूप्रदेशात वसलेला वंताराचा हा प्रकल्प देशातल्या संकटग्रस्त प्राण्यांसाठी मदतीचा एक हात आहे. भूतलावरच्या प्राणीजीवांसाठी एक अत्याधुनिक अभयारण्य आहे. पापा ने बोला कि अगर करना है तो दुनिया का सबसे अच्छा करिए. रिलायन्स ग्रीन्समध्ये 3 दिवसांचा भव्य प्री वेडिंगचा कार्यक्रम पार पडला, ज्या स्वतः अनंत अंबानी यांनी पाहुण्यांचा पाहुणचार केला. जगभरातली नेते मंडळी, विविध कंपन्यांचे सीईओज आणि प्रत्येक क्षेत्रातले दिग्गज अनंत यांच्या अदबशीरपणानं आणि दूरदृष्टीनं भारावून गेलेले. मार्क झुकरबर्ग यांच्यासारखे पाहुणे आल्यावर तर स्वतः अनंत यांनी त्यांचं स्वागत करून खातिरदारी केली. I would like to thank each and every one of you present here. I know everyone has made it to Jamnagar to make me and Radhika feel special. We are all honored and humbled to have all of you here.
गुजरातच्या आकाशाखाली जगभरातली पाहुणे मंडळी एकत्र आलेली. बिल गेट्स यांच्यासारखे दिग्गज, विविध राष्ट्रप्रमुख यांच्यासोबत हॉलिवूड आणि बॉलिवूडचं तारांगण जणू एकमेकांमध्ये मिसळून गेलं होतं. संगीताची धून आणि नृत्याचा ठेका अनंत आणि राधिकाच्या उत्साहात भर घालत होता. पाहुण्यांच्या खातिरदारीसाठी डझनभर शेफ्सनं तयार केलेल्या सर्वोत्तम जेवणाची रेलचेल होती. रात्रीचं आकाश ड्रोन शोनं झगमगून गेलं होतं. आणि या सगळ्या सेलिब्रेशननं कळस गाठला जेव्हा पॉप आयकॉन रिहानानं तिचा परफॉर्मन्स सादर केला. विशेष म्हणजे हा परफॉर्मन्स रिहानाचा जवळपास 8 वर्षांनंतरचा सर्वात बहारदार परफॉर्मन्स ठरला. होएगी रिहाना, होएगी बियॉन्से, साथ ही आहे रिहाना, आहे बियॉन्से. मुच्यते कर्म बंधने. या प्री वेडिंग कार्यक्रमानं भारतीय मूल्य आणि संस्कृतीशीही आपली नाळ जोडून ठेवली. भक्ती आणि सेवा या 2 मूल्यांना या कार्यक्रमात सर्वोच्च स्थान होतं. जामनगरमध्ये अंबानी कुटुंबानं शंकर आणि पार्वतीचा आशीर्वाद बरसत राहावा यासाठी विशेष शिवशक्ती पूजेचं आयोजन केलं होतं. सोबतच गेल्या काही दशकांपासूनचा सेवाभाव सुद्धा अंबानी कुटुंबानं जागृत ठेवला. स्थानिकांप्रती आदरभाव व्यक्त करत थोड्या नाही तर तब्बल 51,000 लोकांसाठी अंबानी कुटुंबानं अन्नदान सेवा अर्पण केली. मेरे दादी जामनगर के रहवासी है और मैं शादी इसीलिए कर रहा हूँ क्योंकि उनका घर यहाँ है और हमारा भी, हम गुजरात के हैं. Jamnagar became the Karm Bhumi for my father and me, a place where we found our mission, passion and purpose. Jamnagar was a totally barren land. It was a desert 30 years ago. What you see now is the realization of Dhirubhai's dream. अनंत अंबानी ज्या रिलायन्स फाउंडेशनचे कार्यकारी संचालक आहेत, त्यांच्या वतीने एका अत्यंत स्तुत्य उपक्रमाचं आयोजन केलं गेलं. रिलायन्स टाउनशिपमध्ये 50 गरजू जोडप्यांच्या विवाहासाठी पुढाकार घेतला गेला आणि या सामूहिक विवाह सोहळ्यातली प्रत्येक गोष्ट परफेक्ट असेल याची काळजी स्वतः अंबानी कुटुंबानं घेतलेली. या आनंदोत्सवाच्या काही आठवड्यानंतर 1200 स्नेहींना लग्नानिमित्त एका खास सेलिब्रेशनचं निमंत्रण दिलं गेलं आणि या स्पेशल पाहुण्यांना सगळ्यात मोठं सरप्राईज मिळालं बॅकस्ट्रीट बॉयज, डेव्हिड गेटा आणि पॉपस्टार केटी पेरी यांच्या परफॉर्मन्सचं. पण अंबानी कुटुंबासाठी एकच मूल्य आजवर सर्वोच्च पातळीवर राहिलंय. मानव सेवा हीच माधव सेवा. या तत्वावरती आणि मूल्यावरती अंबानी कुटुंबानं आपली वाटचाल पुढे सुरू ठेवली आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील विवाह सोहळा जवळ येत असताना सलग 40 दिवस अंबानी कुटुंबानं कम्युनिटी किचनच्या माध्यमातून हजारो लोकांसाठी अन्नसेवा पुरवली. या भव्य विवाह सोहळ्याची एक मोठी थीम नृत्य आणि संस्कृती भोवती गुंफण्यात आलेली. जामनगरमधील गरब्यापासून ते कोकिलाबेन अंबानी यांनी आयोजित केलेल्या दांडिया रात्रीच्या सोहळ्यापर्यंत याच नृत्य प्रेमाचं दर्शन घडलं. आणि या सगळ्यात खास आणि हृदयस्पर्शी होता तो नीता अंबानींचा परफॉर्मन्स. राधिका या स्वतः कलाप्रेमी आहेत. त्यांचा कलाप्रवास अंबानी कुटुंबाच्या कला आणि संस्कृती जोपासण्याच्या परंपरेशी अगदी मिळता जुळताय. 2022 साली अनंत यांच्या आग्रहानं आणि प्रोत्साहनानं राधिका यांनी अरंगेत्रम सादर करून आपल्या नृत्य सेवेच्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीवरती कळस चढवला.
जशी लग्न घटिका समीप आली तशी अंबानी आणि मर्चंट दोन्ही कुटुंबाच्या लग्नघरी तयारीला वेग चढला. अनंत आणि राधिका यांच्या मुख्य विवाह सोहळ्याचा कार्यक्रम 6 दिवस रंगला. वेगवेगळ्या ठिकाणी पार पडलेला हा विवाह सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा होता. या लग्नातल्या हळदी सोहळ्याचा थाट काही औरच होता. अनंत आणि राधिका दोघांवरही एकमेकांच्या प्रेमाचा आणि हळदीचा रंग अगदी खुलून दिसत होता. हळदी समारंभानंतर दोन्ही कुटुंबाची पावलं थिरकली ती संगीत समारंभात. या संगीत कार्यक्रमात नीता आणि मुकेश अंबानी यांनी आपल्या नातवंडांच्या साथीनं सादर केलेला परफॉर्मन्स सर्वांच्याच मनाला स्पर्शून गेला. आणि यानंतर एका खास परफॉर्मन्सची पर्वणी होती. हा परफॉर्मन्स होता पॉप स्टार जस्टिन बिबरचा. जसं संगीत समारंभात बॉलिवूडच्या स्टार्सनं रंगत आणली तशीच रौनक दिसली अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या वरातीत. अंबानी कुटुंबीय, मित्र परिवार आणि पाहुणे मंडळींनी या वरातीत खऱ्या अर्थानं जान आणली. ही वरात जेव्हा लग्न मंडपात पोहोचली तेव्हा राधिका यांच्या आईनं आपल्या लाडक्या जावयाचं स्वागत अनोख्या पद्धतीनं केलं. राधिका यांच्या आईनं एका खास नृत्याचं सादरीकरण करत अनंत आणि राधिका दोघांवरही आपल्या प्रेमाचा वर्षाव केला. या लग्नाच्या निमित्तानं जसे मुंबईचे रस्ते झगमगत होते अगदी तसंच लग्न ठिकाण सुद्धा रोषणाईनं आणि पाहुणे मंडळींच्या आगमनानं उजळून गेलं होतं. या लग्नाच्या निमित्तानं अवघं जगच भारतात एकवटलं होतं. या लग्न सोहळ्यासाठी जगातले हुज हू उपस्थित होते. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर, बोरिस जॉन्सन, अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री जॉन केरी, सॅमसंगचे सीईओ हान जोंग या सर्वांची उपस्थिती लग्न मंडपाची शोभा वाढवणारी होती. या जागतिक आयकॉन्समध्ये वावरताना अनंत यांचा करिश्मा अमेझिंग होता. हॉलिवूडच्या आयकॉन किम आणि क्लोई कार्दिशियन या बहिणींच्या उपस्थितीनं तर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. WWE स्टार जॉन सीना यांच्यासारख्या दिग्गजांच्या येण्यानं लग्नाचा आनंद द्विगुणित झाला. या सगळ्या मंडळींची लग्नातली उपस्थिती म्हणजे केवळ एक औपचारिकता नव्हती, तर अनंत यांच्यासोबत असलेल्या वैयक्तिक मैत्रीचं प्रतीक होतं. आमची मुंबईमध्ये पार पडणारा हा लग्न सोहळा एक प्रकारे जागतिक सोहळा होता. जगाच्या पाठीवरच्या विविध क्षेत्रातल्या दिग्गजांचं लग्न मंडपात एकत्र येणं ही एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक गोष्ट होती. आणि या लग्न सोहळ्यातनं भारतीय परंपरा आणि मूल्यांचं दर्शन जगाला घडलं. हा विवाह सोहळा भारतीय परंपरांशी नाळ जोडणारा होता. हा लग्न सोहळा जिथे पार पडला त्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जणू काही काशी नगरी अवतरल्याचा भास होत होता. नीता अंबानींनी त्यांच्या वाराणसीच्या प्रवासातनं प्रेरणा घेत तिथल्या घाटांचं आणि बाजारपेठांचं सौंदर्य या विवाहस्थळी प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न केला. नववधू राधिका यांनी नावेत बसून लग्नासाठी घेतलेली एंट्री ही अवर्णनीय होती. आणि या लग्न मंडपाच्या भिंती पाहून एखाद्या पुरातन आणि प्राचीन मंदिरात हा लग्न सोहळा पार पडत असल्याचा भास निर्माण झालेला. या लग्न सोहळ्यात भारताच्या विविध धार्मिक परंपरांचं दर्शन जगाला घडवण्यासाठी मोठ्या संख्येनं गुरुजन मंडळी उपस्थित होती. ती द्वारकापीठाचे शंकराचार्य श्री श्री रविशंकर, जगद्गुरू रामभद्राचार्यांनी, नवरदेव अनंत अंबानी यांच्या शेरवानीवरती असलेल्या एका खास ब्रोचनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. आजोबा धीरूभाई अंबानी यांचं पोर्ट्रेट असलेलं हे ब्रोच जणू काही प्रेमरूपी आशीर्वाद बरसवत होतं. हा ब्रोच धीरूभाई आणि अनंत यांच्यातल्या भावनिक नात्याचं प्रतीक होता आणि अंबानींच्या समृद्ध वारशाची साक्ष देत होता. Whenever I see Anant, I see my father Dhirubhai in him.
his same can do, will do, nothing is impossible attitude. And in Radhika, he has found an ideal life partner. अनंत आणि राधिका यांचा विवाह समारंभ पवित्रता आणि परंपरेनं भारलेला होता. हा क्षण होता नीता अंबानी यांच्या भावस्पर्शी मनोगताचा. आयुष्यातलं लेकींचं महत्त्व अधोरेखित करताना त्यांच्या मनीची भावना अनेकांच्या मनाला स्पर्शून गेली. स्त्री पूजनीय है, वो जननी है, वो अन्नपूर्णा है, वो सुख, समृद्धि और ऐश्वर्य लाती है. इसलिए हम धरती को माँ कहते हैं, नदिया को माँ कहते हैं और भारत को भी भारत माँ कहते हैं. लग्नासारखा पवित्र सोहळा आपल्या वडीलधाऱ्यांचे आणि पूर्वजांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय परिपूर्ण होत नाही. त्यामुळे अंबानी कुटुंबासाठी शुभ आशीर्वाद हा लग्न समारंभातला एक महत्त्वपूर्ण सोहळा होता. आणि या पवित्र क्षणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आवर्जून उपस्थित राहिले. लग्न मंडपात येत त्यांनी नवविवाहित जोडप्याला भरभरून आशीर्वाद दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची या सोहळ्यातली उपस्थिती ही केवळ एक औपचारिकता नव्हती, तर भारताच्या आर्थिक उन्नतीत रिलायन्स उद्योग समूहाच्या शक्तिशाली भूमिकेला दिलेली एक पावतीच होती. अर्थकारणाला गती देणारा, रोजगार निर्मिती करणारा आणि राष्ट्र निर्मितीला हातभार लावणारा उद्योग समूह म्हणून अनंत हे त्या नव्या पिढीचे प्रतिनिधी आहेत, ज्यांना मोठी स्वप्न पाहून उद्याचा नवा भारत घडवायला आवडतो. Anant in Sanskrit means that which has no end. It means infinite. And I see infinite potential in Anant. मैं अनंत में अनंत शक्ति देखता हूं. अनंत आणि राधिका यांचा लग्न सोहळा एक प्रकारे समृद्ध भारताच्या कथेतलं एक महत्त्वाचं पान होतं. हा केवळ एक लग्न सोहळा नव्हता, तर भारतासाठी एक ब्रँडिंग एक्सरसाइज होती. लग्न सोहळ्यातले विविध विधी आणि कार्यक्रमांनी जगभरात स्पॉटलाईट मिळवला. या लग्न सोहळ्यानं भारताचा समृद्ध वारसा आणि अमर्याद क्षमतेचं जगाला दर्शन घडवलं. या लग्नामुळे हजारो लोकांच्या हाताला रोजगार मिळाला, अनेक लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळाली. तर या लग्नानं हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला नवा बूस्ट दिला. अनंत आणि राधिका यांचे लग्नविधी संपल्यानंतर वेळ होती ती भव्य दिव्य रिसेप्शन सोहळ्याची. हा मंगल उत्सव सोहळा जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला. लग्नाच्या स्वागत समारंभासाठी जवळपास 14,000 पाहुण्यांची उपस्थिती होती. पाहुण्यांची इतकी मोठी संख्या अंबानी कुटुंबाच्या जगभरातल्या मैत्रीचं आणि त्यांनी जपलेल्या ऋणानुबंधांचं प्रतीक होतं. अनंत यांनी अतिशय अदबीनं आणि प्रेमानं स्वतः या पाहुण्यांचं स्वागत केलं. या भव्य दिव्य स्वागत समारंभाला आलेले पाहुणे मंत्रमुग्ध झाले. दिग्गज संगीतकार AR रहमान यांच्या कॉन्सर्ट. पण या आनंद सोहळ्याच्या धामधुमीत अंबानी कुटुंब त्या लोकांना विसरलं नाही, ज्यांच्यामुळे या लार्जर दॅन लाईफ विवाह सोहळ्याचं आयोजन प्रत्यक्षात आलं. या विवाह सोहळ्यासाठी दिवस रात्र झटणारे हजारो कर्मचारी, कारागीर, सर्व्हिस प्रोव्हायडर, पडद्यामागे काम करणारी प्रत्येक व्यक्ती यांच्या प्रती अनंत यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मेरे भाई बहन माता पिता समान लोग यहाँ आए हुए हैं, इनका मैं तहे दिल से शुक्रिया करना चाहता हूँ. इनके कारण हम सब ने, मेरे भाई, मेरी बहन, माता पिता, हम सब सुरक्षित रहते हैं और हमारा घर एकदम अच्छा रहता है. परंपरा आणि मूल्यांनी सजलेला हा विवाह सोहळा संपन्न होताच अनंत आणि राधिका दोघांचेही मोठ्या आनंदात आणि जल्लोषात स्वागत केलं गेलं. अनंत आणि राधिका यांचं लग्न वेडिंग ऑफ द सेंचुरी होतं. हा लग्न सोहळा जरी संपलेला असला तरी अनंत आणि राधिका
यांच्या एकत्र प्रवासाची खरी सुरुवात आत्ता झाली. लग्नानंतरच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांपैकी एक होता वंतारा प्रकल्पाचं औपचारिक उद्घाटन. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या उद्घाटनासाठी आले होते. अनंत यांच्याकडनं त्यांनी संपूर्ण वंतारा प्रकल्पाची आणि तिथल्या सोयी सुविधांची माहिती जाणून घेतली. अनंत यांची सेवाभावाची वृत्ती त्यांच्या इतर उपक्रमांमधनं सुद्धा खोलवर रुजलेली जाणवते. त्यांनी 150 किलोमीटरची एक पदयात्रा करत गावकऱ्यांसोबत चालत पर्यावरण रक्षणाचा आणि संवर्धनाचा संदेश दिला. इतकंच नाही तर या पदयात्रेतनं भारताच्या सांस्कृतिक वारशाचं जतन करण्यासंदर्भात जनजागृती सुद्धा केली. जेव्हा प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला सुरुवात झाली तेव्हा रिलायन्स फाउंडेशननं सेवाभावाची वृत्ती जपत यात्रेकरू आणि भक्तांसाठी रेड कार्पेट अंथरलं. अनंत अंबानी या सेवाभावाच्या उत्सवात उत्साहानं सहभागी झाले. अनंत आणि राधिका यांच्या भव्य विवाह सोहळ्याला 1 वर्ष पूर्ण झालंय. पण या लग्न सोहळ्याची आठवण आजही ताजी आहे. अनंत आणि राधिका यांचं लग्न केवळ एक सेलिब्रेशन नाही तर एक अभिमानास्पद क्षण आहे. हे दर्शवणारा की जेव्हा भारत उत्सव साजरा करेल तेव्हा अख्खं जग त्या उत्सवात सहभागी होईल, त्याचं साक्षीदार बनेल.